मित्रांनो नमस्कार आणि ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आता मी ठरवलेलं आहे की मी जो पण व्हिडिओ असेल तो मी इंग्लिशमध्ये पण करेल आणि मराठीमध्ये पण करेल. कारण इंग्लिशचे ऑडियन्स वेगळे आहेत. त्यांची डिमांड होती अरे तू मराठीत केला, पण मला वाटतं मला मराठीमध्ये माझी मातृभाषा आहे आणि काही काही लोक म्हणाले अरे तू मराठीतच बोलला पाहिजे. तर म्हणाला चला आपण तर मी आता ठरवलं आहे की प्रत्येक विषय आपण इंग्लिशमध्ये पण बोलायचं आणि मराठीत पण बोलायचं. दोघेही तुटक्या फुटक्या भाषा आहेत, मला जे जमतं ते. पण माझ्याकडे एक आहे, माझ्याकडे न्यूज फार पक्की असते. तर भाषेसाठी क्षमस्व. पण आज आपण आजचा ब्लॉग आपण सुरू करूया. पॉलिटिकल बातमी नाही आहे, पण सगळ्यात ताजा तवाना विषय तो आहे सैफ अली खान. आता मित्रांनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक काही माहिती देणार आहे आणि ती अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. म्हणजे हे जे ब्रीफिंग खुद्द होम मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टरला जे दिलेलं आहे तीच बातमी माझ्याकडे आहे. सैफ अली खानवर जो हल्ला झाला आहे तो एका चोरांनीच केला. आमच्या जुहू बांद्रा म्हणजे जे सबर्बन मुंबई आहे त्यात विचित्र बातम्या येत होता की अरे सैफ त्या मोलकरणीबरोबर काही विचित्र अवस्थेत होता आणि तो नौकर जो त्याच घरात झोपतो तो त्याचं आणि त्या नौकराणीचं लफडं होतं आणि त्याला ते आवडलं नाही. त्या सैफबरोबर तिला बघितलं आणि तो उठला आणि रागाच्या भरात त्यांनी चाकू खुपसला. असं अजिबात काही नाही आहे. या बातम्या हे फक्त रूमर्स आहेत. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हे चोऱ्याचं अटेम्प्ट होतं. आणि झालं काय, आता तुम्ही म्हणाल की अरे जर चोरीचं अटेम्प्ट होतं तर सैफच्या पाठीत कशाला चाकू मारला किंवा हातावर कसा मारला. तर झालं असं, जे ब्रीफिंग झालं तेच तुम्हाला सांगतो. सैफ जेव्हा त्यांनी एकदम त्या चोराला समोरासमोर बघितलं तेव्हा त्यांनी त्याला कसकून पकडून घेतलं. आता सैफ पण वेल बिल्ट आहे, पण आता तुम्ही आज वाचलं असेल पेपरमध्ये, हा चोर पण बांगलादेशी घुसखोर हा पण पहिलवान आहे. हा काहीतरी कबड्डी किंवा तिथला चॅम्पियन आहे त्या बांगलादेशचा, म्हणजे तिथला तो ॲथलीट आहे. तर तोही असा तगडा होता. मग त्यांनी काय केलं, आणि सैफ आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेल बिल्ट आहे, तर सैफने त्याला घट्ट मिठी मारून ठेवली आणि त्याला ते असं उचलण्याचा वगैरे प्रयत्न केला असेल. पण तेवढ्यात त्या चोरांनी काय केलं, तो ॲथलीट असल्यामुळे त्यांनी चाकू काढला आपल्या खिशातला आणि त्यांनी त्याच्या हातावर मारला पहिले. आणि हातावर मारला आणि असं मागून असं पण जेव्हा कोणाला कवटवतो असं मारतो ना, पण पहिला असं चाकू इथे मारला मग. आणि कारण त्याला 2च डीप कट्स आहेत. एक हातावर डीप कट आहे आणि इथे मानेवर तो जो 2.5 mm काहीतरी चाकूचं पीस त्याच्या पाठीत राहिला. अगदी बाल वाचवला आहे सैफ अली खान. मी तुम्हाला सांगतो, तो फक्त सैफ अली खान होता म्हणून तो वाचवला. आपल्यासारखं कोणी म्हणजे मराठी हाडकुडा माणूस वगैरे असला तर ते काही म्हणजे कठीण होतं काम. एनिवेज, तर हे एक झालं. तो आता पकडला गेला आहे त्यांचा तो बांगलादेशी. पण हे किती मोठं अपयश आहे. आता लोक म्हणत आहेत की अरे ही गृहमंत्र्याची जबाबदारी असते की बांगलादेशी आपल्या घरात आले पाहिजे नाही. अरे त्या बांगलादेशमध्ये दिदी ऐकते का रे? कुठून येतात बांगलादेशी? बांगलादेशच्याच मार्गाने येतात ना, त्या बंगालच्याच मार्गाने येतात ना. तर बंगालमध्ये ती दिदी काय कोणाचं ऐकते का? तिथे भाजपच्या लोकांचे खून होतात आणि तिथे शिवसेनेचे प्रियंका चतुर्वेदी असू दे किंवा तो आदित्य ठाकरे असू दे, ते म्हणतात की अरे ते गृहमंत्र्यांचं काम आहे रक्षण करणं. अरे ती घुसू देते का? कोणाचं ऐकते का ती दिदी? दुसरं, हे जे बांगलादेशी आपल्या मुंबईमध्ये जे झालेले आहेत, बाहेरचे लोक जे आलेले आहेत, हे काही आजचे आलेत का? भाजपचं सरकारमध्ये 2014मध्ये आलं आहे. आज आपण जो बांगलादेशी घुसखोर आहे तो काय 10 वर्ष झाले राहतो आहे का मुंबई? ते मुंब्रा, हे आमच्या बांद्रा ईस्टचं सगळं जे झोपडपट्टी आहे धारावीमध्ये, हे जेवढे मग ते जिथे बांगलादेशी रोहिंगे आलेले आहेत ते काही आत्ताचे नाही आलेत मित्रांनो. ते आलेत गेले 20-25 वर्ष इथे राहत आहेत. ते लोक इल्लिगली राहत आहेत. ते कधी कुठून UPच्या मार्गाने येतात, कुठे बंगालच्या मार्गाने येतात. हे आता एक देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं चॅलेंज आहे की त्यांनी या घुसखोरांसाठी आता ही जी पॉप्युलेशन आउटबर्स्ट झाला आहे आपल्या मुंबईमध्ये तो त्यांनी आता कंट्रोल केला पाहिजे. आणि मी सांगतो तुम्हाला, हे जे आवाडसाहेब वगैरे त्यांना प्रोटेक्ट करतायत ना बांगलादेशी मुसलमानांना, मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस विल टेक स्ट्रिक्ट ॲक्शन अगेन्स्ट सच हे जे बाहेरून येणारे लोक आहेत ते. आणि तुम्ही बघाल, कारण आता देवेंद्रजींसमोर पण मोठं चॅलेंज आहे. आता यार ते ॲक्टर लोकांच्या घरात घुसले. अच्छा, दुसरं मला महत्त्वाचा एक मुद्दा अजून बोलायचा आहे. मुंबई पोलीस आणि पत्रकार. मला तर राग आला. मला एक सांगा, ठीक आहे सैफ अली खान मोठा सेलिब्रिटी आहेत, मोठं ॲक्टर आहे, मोठं नाव आहे, प्रस्थ आहे मोठं. एवढे दिवस मुंबई पोलिसांनी 3 दिवसात त्यांच्या सगळं चोर पकडले, सगळा रिझल्ट आणला केसमध्ये. ठीक आहे, इट इज गुड, मुंबई पोलिसांचं काम आहे ते.
पण मग इतर पण तर कंप्लेंट्स येतात ना, 1000. त्यांच्याकडे 1000 FIR असतील पूर्ण मुंबईच्या रजिस्टरमध्ये. मुंबई पोलीस बाकीच्या लोकांच्या मागे एवढं लागतात का? फक्त तो ॲक्टर आहे, सेलिब्रिटी आहे म्हणून आणि मला असं वाटतं ना, मुंबई पोलिसांना अगदी ह्या कार्यकाळात बॉलिवूडचं खूप अट्रॅक्शन झालेलं आहे. तुम्ही बघा, त्यांना सलमान खानच्या केसमध्ये पण अगदी बापरे, मुंबई पोलिसांनी सगळी ताकद पणाला लावून टाकली. ठीक आहे, ते वेगळंच होतं की त्या गोळीबार झाला आणि ते केसेस सिव्हिअरच होत्या. सलमानची केस सिव्हिअर आणि सैफची पण सिव्हिअर आहे. पण एकदा रिझल्ट वगैरे आला की अरे त्याला महत्त्व मग कमी द्या ना. एवढं अगदी सगळे जॉईंट CPs, कमिशनर ऑफ पोलीस वगैरे सगळे अगदी एवढे फॉलोअप. आणि मग कसं होतं, शेवटी सॉल्व्ह करणारे ते ठाणा पोलीसवाला आणि आमचं दीक्षित गेडाम जे बँड्राचे DCP आहेत किंवा दह्या साहेब आहेत ॲडिशनल CP, या सगळ्यांवर खूप प्रेशर आलं. आणि प्रेशर येतं की अरे बापरे एवढ्या सूचना आहेत, हे पटकन सॉल्व्ह करायचं आहे. अशा सूचना मग आमच्या कॉमन, आता माझ्या घरी समजा उद्या काही होऊ नये असं, पण चोरी वगैरे झाली तर माझ्या केसमध्ये पण करतील का? ठीक आहे, तुम्ही म्हणाल विक्रांत तू पत्रकार आहे, पॉवरफुल आहे म्हणून तुझ्या घरी करतील, चल ठीक आहे, पण आज कोणत्याही गोरगरिबाच्या केसेस वगैरे अशा सॉल्व्ह होतात का हो? आणि दुसरं, पत्रकार म्हणजे मला खरंच आता म्हणजे वीट यायला लागला या पत्रकारांचा, हे TV पत्रकारांचं काय करतात हे लोक. तर मी आता सिलिंकवरनं माझ्या घराकडे जातो तर लीलावती हॉस्पिटल रोज पास करतो. अहो तुम्ही जर बघत असाल, वेड्यासारखे हे कॅमेरामन नुसते असे उभे असतात आणि उभे राहा, पण बातम्या, करीना कपूर आ गई, कुणाल खेमू आ गए, सोहा अली खान मुस्कुराते वेदिकी, अशा काही बातम्या आहेत का? मीडियाला पण काही सिरियसनेस नाही राहिला. ठीक आहे, तुम्ही केस केली, तुम्ही केस कव्हर केली, छान सगळं, त्यातलं तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करा. हे काय बातम्या आहेत? पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये अगदी पानभर बातम्या येतात, सैफ अली खानचा नौकर. अरे मूळ मुद्द्यावर तुम्ही मीडियाने अटॅक केलं पाहिजे ना, की मीडियाला जर खरंच काही करायचं आहे ना, जाऊन शोधातच किती बांगलादेशी आहेत प्रत्येक एरियामध्ये. जा गोवंडीमध्ये की देवेंद्रजी या इथे एवढे राहतात बांगलादेशी घुसखोर, जा तुम्ही काढा. मीडिया म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमच आहे ना, करा ना. आणि जा पोलिसांनी त्या बांगलादेशी सगळ्यांना बाहेर काढा, मग मी मानेल मीडियाला आणि पोलिसांना. असं नाही करायचं. अगदी एवढं प्रेशराईज करून मुंबई पोलिसांवर, म्हणजे ते वेडे होऊन गेले हो. ते पोलीस 3-3 दिवस 4-4 दिवस झोपत नाही. मग त्याच्या आधी पंतप्रधान येतात, त्यांच्या आधी मग काही आपले सणवार असतात. ते मुंबई पोलिसांना काही जीव आहे की नाही? एवढं फक्त तुमचं कॉलर टाईट राहिली पाहिजे आणि तुम्हाला ते शाबासकी मिळाले पाहिजे म्हणून तुम्ही त्या बिचारा पोलिसांना अगदी असं म्हणजे मेहनत करून घेतात त्यांच्याकडनं. ठीक आहे, ते त्यांचं काम आहे, ते करतात, पण प्रेशर नका करू. हे माझं तुम्हाला मुंबई पोलिसांच्या कमिशनरला किंवा गृहमंत्र्यांना अगदी रिक्वेस्ट आहे. दुसरं, राजकीय तर काही अजून घडी बसली नाही आहे. म्हणजे घडी बसली नाही म्हणजे कसं आहे, सगळं छान व्यवस्थित सेट झालं आहे. अजून प्रायव्हेट सेक्रेटरी, OSD वगैरे अजून बसले नाही आहेत, येतील. देवेंद्रजी आता दावोसला आहेत स्वित्झर्लंडमध्ये, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं ते अटेंड करत आहेत, ते येतील. त्यांनी काही आता नियम बनवत आहेत, फार सुंदर नियम बनवत आहेत ते. हो, आणि त्यांनी खूप लोकांना आता दूर केलेलं आहे. माझ्याकडे अगदी खात्रीपूर्वक बातमी आहे. तेच लोक तुम्हाला जवळ नाही दिसणार. यावेळेस मी तुम्हाला आधीच बोलवतो, यावेळेचे देवेंद्र फडणवीस हे फार वेगळे आहेत आणि आपण आता त्याची प्रचिती बघतोय. आता हळूहळू 1 महिना 2 महिन्यानंतर सरकार कसं चाललं आहे पुढे हे आपल्याला लक्षात येईल. आता कसं आहे, अंदाज घेणं सुरू आहे की अरे हा माणूस बोलत नाही आहे, या माणसाला जवळ आहे की नाही, हा तर केवढा जवळ होता. पण आता ते माणसं मला जवळ जाताना दिसत नाही आहेत. तर यावेळेचे देवेंद्र फडणवीस इज लाईक, त्यांना ते मोदी स्टाईल करायचं आहे बॉस. त्यांना पंतप्रधान व्हायचं तर त्यांना ते लोकांमध्ये भीती ठेवलीच पाहिजे. आणि तो कंपनी पिक्चरचा डायलॉग आहे ना की आम आदमी कभी भी खास हो सकता है और खास आदमी कभी भी आम, ते मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं आहे. बाकी बघूया, येऊ द्या त्यांना. आणि काही एकनाथ शिंदे वगैरे नाराज नाही. अरे आपण त्यांनी एवढं सगळं पराक्रम करून दाखवला, एवढे सीट्स आणल्या महाराष्ट्रात, तर कोणाला काही आराम करण्याचा हक्क असतो की नाही? आपले मीडियावाले एकनाथ शिंदे तिकडे गेले म्हणजे नाराज आहेत. अरे असं नाही आहे. आता माणूस वयानुसार थकत असतो आणि केवढे कष्ट करतात हे पॉलिटिशियन्स. म्हणजे आपल्याला वाटतं अरे नाही काय पैसा असतं खायतात. अरे असं नसतं बाबा. सकाळी 7 पासून त्यांच्या घरात गर्दी सुरू द्या. तुमच्या घरात 2 दिवस पाहुणे येऊ द्या तर तुम्ही टक करता. असं नाही, थोडं त्यांनाही आराम करू द्या, थोडं त्यांनाही रिलॅक्स होऊ द्या. आणि इथं माणसातले नेते आहेत, हे काही घरात बसून पूर्व मुख्यमंत्र्यांसारखे नाही आहेत की घरात बसून फक्त आदेश हे लोकांमध्ये उतरलेले लोक आहेत. बघूया पॉलिटिकल आता पुढचं कसं सगळं जम बसतो.
देवेंद्र फडणवीसांचा, त्यांचा काय कंट्रोल राहतो, त्यांचं कसं ते सगळं जुळवून आणतात, त्यांनी अधिकाऱ्यांना कसे वटणीवर ठेवतील, ह्या सगळ्यांकडे माझं तर लक्ष आहे. आणि फार लवकर मी तुमच्याकडे ही बातमी घेऊन येईल आणि पुढचे डेव्हलपमेंट सगळे घेऊन येईल. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.